गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स पाहिलं होतं. ओके, अमाइन चॅप्टरमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. ओके, so let's see amines here. First method is the ammonolysis. Here cleavage of CX bond, cleavage of CX bond. that is from बाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल आहे. त्याच्यामध्ये आर एक्स बॉन्ड आपण क्लीव केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सिंपल सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि प्रायमरी अमाइन तयार होते त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, इथं आपल्याला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतं, त्याच्यामुळे ही मेथड फारशी युजफुल नाही. त्याच्यामुळे सेकंड मेथड आपण पाहिली, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. सो अल्किल नायट्राईल आहे, अल्किल नायट्रो अल्केन्स आहे. तर नायट्रो अल्केन्स रिड्यूस करायचं आपल्याला अमाइन्समध्ये, प्रायमरी अमाइन्समध्ये. तर इथं आपण मेटल ॲसिड मिक्सचर घेतलं होतं आपण. टिन इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, आयन इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड और झिंक इन प्रेझन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण या किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सिंपल कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन जर आपण केलं तर नायट्रो कंपाऊंडचं कन्वर्जन अमाइन्समध्ये होतं. आणि त्याच्यानंतर थर्ड मेथड पाहिली आपण, रिडक्शन ऑफ अल्केन सायनाइड. अल्केन नायट्राइल्स आहे, तर अल्केन नायट्राइल्स आपण त्याचं रिडक्शन केलं बाय युजिंग सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल. दिस और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर यूज केला तर दिस रिॲक्शन इज नोन एज अ मेंडिस रिॲक्शन. ओके, मेंडिस रिडक्शन. ओके, सो दॅट वॉज द थर्ड रिॲक्शन. आता फोर्थ पाहायचं आपल्याला, बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. फोर्थ मेथड पाहतोय, बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. रिडक्शन ऑफ अमाइड्स. आता अमाइडचं रिडक्शन करायचं आपल्याला. ओके, अमाइडचं रिडक्शन केलं तर आपल्याला प्रायमरी अमाइन मिळेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, अमाइडचं रिडक्शन काय, दिस इज आर सी डबल बॉन्ड ओ NH2. दिस इज कॉल्ड अमाइड्स. आता अमाइडचं रिडक्शन करताना आपण त्याच्यामध्ये 4 हायड्रोजन ॲड करतो. ॲक्च्युली रिडक्शन रिॲक्शन आहे, तर देअर फॉर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, आणि याच्यामध्ये रिएजंट कोणता यूज करतो आपण, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, जो की हायड्राईड आयन डोनर आहे, इन प्रेझन्स ऑफ इथर. और दुसरा रिएजंट आपण यूज करतो शकतो याच्यामध्ये सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल, C2H5OH. हे रिएजंट आपण यूज करू शकतो. सो हिअर वी कॅन फॉर्म RCH2NH2. प्रायमरी अमाइन्स आर फॉर्म. दिस इज बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. काय यूज करायचं इथं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल. सोडियम इन प्रेझन्स ऑफ इथेनॉल जर घेतला आपण तर सिंपल रिडक्शन 4 हायड्रोजन याच्यामध्ये ॲड होतात, 2 हायड्रोजन इथे ॲड होतात. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होतो, दॅट इज द प्रायमरी अमाइन्स, इथाइल अमाइन्स, आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होईल बाय प्रोडक्ट. ओके, सो दिस इज द रिडक्शन ऑफ अमाइड्स. सिम्पल आहे, इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे बाय रिडक्शन ऑफ अमाइड्स. जी लास्ट घेतली होती आपण सिमिलरली तशीच आहे. चौथी. आता पाचवी मेथड आहे आपली, फिफ्थ मेथड. दॅट इज फिफ्थ मेथड. दिस इज कॉल्ड गॅब्रियल थॅलमाइड सिंथेसिस. नाव पहा, गॅब्रियल थॅलमाइड सिंथेसिस. ओके, दिस मेथड इज यूज फॉर सिंथेसिस ऑफ प्रायमरी अमाइन. इथं काय तयार होणार आपला, प्रायमरी अमाइन्स. 3 मेथड आहे याच्यामध्ये. पहिल्या मेथडमध्ये काय करतो, 3 स्टेप्स आहे त्याच्यामध्ये. तो थॅलामाइड आहे. सो पहिल्यांदा गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे, याच्यापासून काय करायचं आहे, प्रायमरी अमाइन करायचं आहे. पहिली स्टेप आहे याच्यामध्ये. आता थॅलामाइडचं स्ट्रक्चर काय, तर थॅलामाइड इज नथिंग बट ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि त्याला अटॅच C डबल बॉन्ड ON, आणि इथे पण C डबल बॉन्ड ON, अँड दिस हॅविंग हायड्रोजन. दिस इज कॉल्ड थॅलामाइड. ओके, बेन्झिनिंगला अटॅच कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, नायट्रोजन आणि नायट्रोजनचं सायक्लायझेशन होतं याच्यामध्ये. ओके, आणि याला ट्रीट करतो आपण अल्कोहोलिक KOH बरोबर याला आपण ट्रीट केलं. कशाला, थॅलामाइडला. तर वी आर गेटिंग द पोटॅशियम
थॅलामाइड इज फॉर्म. ओके, सो हा हायड्रोजन पिकअप करेल हा पोटॅशियम. ओके, पोटॅशियम नायट्रोजन बरोबर कंबाईन होईल इथं. ओके, सो एन मायनस एन के प्लस इज फॉर्म विथ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल हा ओ एच आणि हा हायड्रोजन. ओके, ॲसिडिक प्रोटॉन आहे तर तो इथे लूज होईल याच्यामध्ये. ओके, सो it is simple. Salt is formed. This is acid base reaction will be formed here. Okay, so this is the hydroxide ion, this is the, it loses the proton, it loses proton, thalamide loses proton here. Okay, so that will form salt. So let's see which salt is formed. C double bond O N, here also C double bond O N, and this form minus and this K plus. Okay, इथे लिही तुम्ही खाली के प्लस इज फॉर्म. ओके, इथे खाली लिही तुम्ही, दिसत नाही इथे. सिमिलरली इथे लिही तुम्ही प्रोडक्ट बेन्झीन रिंगला अटॅच सी डबल बॉन्ड ओ एन, इथे सी डबल बॉन्ड ओ एन. दिस इज मायनस, कारण इथं प्रोटॉन काय झाला, लूज झाला. तो प्रोटॉन कुणी पिकअप केला, ओ एच मायनसने. सो इट विल फॉर्म के प्लस अँड ओ एच मायनस हियर, अँड दिस ॲसिडिक प्रोटॉन लूजेस. So that will be the H plus ion that will combine with OH minus ion, and that will form water molecule here. So N minus and this K plus. So N minus and K plus salt is formed. This salt is called as a potassium thalamide salt. Potassium thalamide salt. Okay. So this is the basic. This is act as acidic because it loses proton. It loses proton. Okay, so it will act as acid, it will act as a base, and this is simple acid base reaction, is a neutralization reaction. Salt is formed. Salt is formed in the first step. Okay, इथपर्यंत क्लिअर. थॅलामाइडचं स्ट्रक्चर पहा, बेन्झीन रिंग आहे, त्याला अटॅच कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि नायट्रोजन बरोबर सायक्लायझेशन झालं त्याचं. ठीक आहे, ही झाली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप पहा. सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, एन मायनस के प्लस. ओके, हा पोटॅशियम थॅलामाइडचा जो सॉल्ट आहे त्याला ट्रीट करायचं आपण आर एक्स बरोबर. आर एक्स बरोबर अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला तर मायनस त्याच्यामधनं काय होईल, के एक्स लूज होईल, के आणि एक्स कमळेल. सो नायट्रोजन बरोबर दिस इज पार्शियल पॉझिटिव्ह, दिस इज पार्शियल निगेटिव्ह. ओके, याच्यात पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यात पार्शियल निगेटिव्ह. सो दिस विल सिम्पली पिकअप दिस and this halogen get loose over here, and that will form here, that is simply C double bond N R, C double bond O N R. This is called N alkyl thalamide. N alkyl thalamide. N alkyl thalamide is formed. Okay, पहा याच्यामध्ये सिम्पल काय झालं, नायट्रोजन कॅरेज निगेटिव्ह चार्ज न्यूट्रल झाला, आरला तो पिकअप करेल अल्किल ग्रुपला. सो दिस इज फॉर्म एन अल्किल थॅलामाइड. एन अल्किल थॅलामाइड. पोटॅशियम थॅलामाइडचं काय झाला, एन अल्किल थॅलामाइड सेकंड स्टेपमध्ये. आता थर्ड स्टेपमध्ये पहा, आपल्याला प्रिपेअर काय करायचं, प्रायमरी अमाइन करायचं आहे. ठीक आहे, थर्ड स्टेप पहा. थर्ड स्टेपमध्ये हा जो आपल्याला प्रिपेअर झाला आहे, दॅट इज C double bond O N R, C double bond O N R, that is a N alkyl thalamide. त्याला ट्रीट करायचा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केलं आपण त्याला, तर सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केलं तर याच्यामधून हा जो सोडियम हायड्रॉक्साईड आहे, दिस विल अटॅक टू दिस कार्बन, हा बॉन्ड ब्रेक होईल. सिमिलरली सेकंड मॉलिक्यूल आहे, सेकंड मॉलिक्यूल इथे अटॅक करेल आणि हा बॉन्ड ओपन होईल त्याच्यामध्ये. ओके, आणि दिस विल कॅरी टू हायड्रोजन. सो दॅट विल फॉर्म, पहा आता प्रोडक्ट काय फॉर्म होतं याच्यामध्ये, सी डबल बॉन्ड ओ मायनस एन ए प्लस अँड सी डबल बॉन्ड ओ मायनस एन ए प्लस. दिस इज फॉर्म सोडियम थॅलेट. सोडियम थॅलेट इज फॉर्म. ओके, अँड प्लस आर एन एच टू इज फॉर्म. RNH2. RNH2 कसं फॉर्म झाला, तर दिस विल कॅरीज टू हायड्रोजन फ्रॉम हियर अँड फ्रॉम हियर. ओके, सो दिस विल फॉर्म प्रायमरी amines, and this synthesis is called
what it's called? It is called Gabriel thalamide synthesis. One carbon atom is a less here. One carbon atom is a less. Okay. उद्याच्या लेक्चरला आपण हॉफमन डिग्रेडेशन इम्पॉर्टंट रिॲक्शन आपण बघ. ठीक आहे. थँक्यू.